तर मराठा समाजाला कुणबीचे खोटे दाखले देणाऱ्यांना तुरुंगात टाका। बीडमधल्या ओबीसी महा एल्गार मेळाव्यातून गोपीचंद पडळकरांनी ही मागणी केली आहे। यावेळी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालंच पाहिजे असंही पडळकर म्हणाले। मागं कू चला द्या धाकला, पुढं कू द्या धाकला। साहेब मला विनंती अशी करायची आहे, जो प्रांत खोटा दाखला देईल, जो जात पडताळणी समितीचा प्रमुख खोटी जात पडताळणी देईल, त्याला पहिला बीडच्या तुरुंगात टाकायची व्यवस्था केली पाहिजे। आणि कृष्ण नीती आपण आता अवलंबली पाहिजे। सगळ्यांनीच लढायची आवश्यकता नाही, सगळ्यांनीच हातामध्ये सुदर्शन चक्र घेण्याची आवश्यकता नाही। आणि प्रत्येक वेळेस लढताना आपल्याच हातात बाण येईल असं नाही, कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो आणि आपल्या सर्वांचा अर्जुन इथं व्यासपीठावरती बसलाय, बाण त्यांच्या हातामध्ये आहे, बाण त्यांच्या हातामध्ये आहे। आपण सगळे सैन्याच्या भूमिकेत आहोत, कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहोत। धनगरांना दोन भूमिकेत जावं लागणार आहे। धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं हे धनगरांच्यासाठी प्राथमिकता आहे। आम्ही लढाई लढू, रस्त्यावरची लढू, न्यायालयातली लढू, सरकार बरोबरची लढू। धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही आमची प्राथमिकता आहे। परंतु 346 जातीचा समूह असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा धनगरांच्या वरती आहे। म्हणजे तुम्हाला दुहेरी भूमिका घ्यावी लागेल।